500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय। नाशिकमध्ये कांदा आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत। नोटाबंदीमुळे नाशिक जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बेमुदत कालावधीकरता बंद करण्यात आल्या आहेत। त्यामुळे शेतात साठवून ठेवलेला कांदा, कष्टाने पिकवलेला भाजीपाला हा सडताना पाहण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे। शिवाय शेती कामासाठी मजूरही मिळत नाहीये, तर विदर्भात संत्रा उत्पादकांचे हाल पाहायला मिळतात। पूर्वी 5 ते 7 रुपयाने विकली जाणारी संत्री नोटाबंदीमुळे 2 रुपयांवर आली आहे। त्यामुळे संत्री रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे। नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांकडे पैसे नाही आहेत, त्यामुळे संत्र्याला उठाव नाहीये। परिणामी नवीन नोटा लवकरात लवकर चलनात आणाव्या अशी मागणी आता शेतकरी करू लागलेत। बदल आता असा झालाय का आम्हाला कामधंदे सोडून बँकांच्याच मागे पळावं लागतं आणि लेबर पण कामावर येत नाही, पैसेच नाही त्यांना द्यायला, अशी परिस्थिती तर कोलमडली। शासनाने याच्यावर काही कठोर चांगले निर्णय घ्यायला पाहिजे। मोदी साहेबांचं तर आम्ही शेतकरी वर्गाकडून तर स्वागत करतो। काळा पैसा बाहेर येण्यासाठी त्यांचे निर्णय आम्हाला शेतकऱ्यांना एकदम कष्टकऱ्यांना मान्य, चांगला त्यांनी निर्णय घेतलेला आहे। पण शेतकऱ्यांचे आज हाल होत आहे लेबरचे। भाजीपाला तर आता भोपळा इथं तो उखाड्यावरच फेकायचं काम झालंय। तो मार्केटला नेऊन पण उपयोग नाही, नेला तर तो तिथंच फेकला मुंबईमध्ये। आता तो इथं उखाड्यावरच फेकलेला आहे।